तर गाईज आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी खूप मोठी गुड न्यूज सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय सगळ्यांना, मी आहे प्रिया. या माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आहे सकाळीच मला केकचं ऑर्डर आणि तो मला पटकन रेडी करून ठेवायचा आहे, कारण त्याला लवकर ऑर्डर पाहिजे. तर चला मी सर्वात आधी केक बनवते. सर्वात आधी मला क्रीम बीट करायची आहे, तर आधी क्रीम बीट करते आणि मग बनवू केक. हे आहे माझं बीटर मशीन. मी तुम्हाला दाखवते बीट कशी करायची. तर मला हाफ kg केकचं ऑर्डर आहे, त्याच्यामुळे मला जितकी क्रीम पाहिजे तितकी घेतलेली आहे. या क्रीममध्ये होऊन जाते हाफ kgचं केक. आता ही मी बीट करणार. हे बघा, क्रीम बीट करून झाली आणि ही झाली की नाही चेक करायचं. तुम्हाला सिक्रेट सांगते बघा. हे असं उलटं करून घ्यायचं आणि जर खाली सांडलीच नाही तर झाली आपली क्रीम बीट करून. आता मी हिला ठेवून देते फ्रीजमध्ये, नाहीतर बाहेर ठेवलं तर मेल्ट होते. आता मला चॉकलेट फ्लेवरचं केकचं ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आधी मला चॉकलेट बनवावं लागणार. तर मी आता आधी चॉकलेट बनवणार आहे. अशा प्रकारे चॉकलेट रेडी झाला आहे आणि लेअर पण कट करून ठेवलेले आहेत. आता डायरेक्ट मी केक बनवल्यावरच तुम्हाला फायनल लुक दाखवते केकचं. तर माझा केक बनवून रेडी झाला आहे आणि हा आहे केकचा फायनल लुक. हे बघा, केक कसा दिसत आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा केक मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. मग कस्टमर आल्यानंतर मग त्यांना देऊन देणार. चला, हा केक आता सेट होत राहील. केक आता सेट झाला आहे आणि कस्टमर पण केक घ्यायला आले आहेत, त्याच्यामुळे आता मी केक पॅक करत आहे त्यांना देण्यासाठी. छान सेट वगैरे झाला आत्तापर्यंत. कस्टमर केक घेऊन गेले आणि मला आता शॉपमध्ये काम आहे, म्हणून मी जाणार आहे शॉपमध्ये. आता स्वरूपही घरी नाही आहे, तो आजोबांसोबत गावाला गेला आहे. तर आता मी घरीच फ्रीच आहे. तर स्वरूपच्या पप्पांना मदत करायला जाते शॉपमध्ये. मी स्वरूपचे पप्पा घरी जेवण करायला आले होते, तर मी आता त्यांच्यासोबतच जात आहे शॉपमध्ये. बघा, तर आता मी पोहोचले आपल्या शॉपमध्ये आणि यांनी आता लॉक खोलत आहे. आज मुलगा पण आला नव्हता, त्याच्यामुळे स्वरूपचे पप्पा लॉकच करून आले होते शॉपला. हे बघा, स्वरूपचे पप्पा आल्याबरोबरच त्यांच्या कामी लागले आणि मी पण आता छोटे मोठे कामं आहेत ते या कम्प्युटरवर पूर्ण करून घेते. आणि असं नाही आहे की मी फक्त घरातलीच कामं करते किंवा व्हिडिओज बनवते म्हणून मला हेही कामं येतात. आता मी हे पूर्ण कामं कंप्लीट करून तुम्हाला भेटते. किती वेळची कामं चालू आहेत, मगाशी आली तेव्हापासूनचे कामच चालू. तर फायनली आता माझे सगळे कामं खतम झाले आणि आता कम्प्युटर वगैरे बंद केली. आता घरी जायचं आहे. कामं करता करता रात्र सुद्धा होऊन गेली, काही समजलंच नाही. आता शॉप वगैरे आता लगेच बंद करते आणि घरी जाते. चला, तर आता आम्ही शॉप वगैरे बंद केला आणि आता घराकडे जाण्यासाठी निघालो. बारीक बारीक पाऊस पण चालू झाला आहे, म्हणून आता पटकन घरी जायचं विचार आहे. किती छान मस्त वाटत आहे. तर आता आम्ही घरी जात आहोत आणि बारीक बारीक पाऊस पण चालू झाला आहे. तर मस्त वाटतं. आता पटकन घरी पण जायचं आहे आम्हाला, पाऊस यायच्या आधी जोराने. तर पाऊस लागायच्या पहिले आम्ही घरी पोहोचलो आणि यांनी तर डायरेक्ट गाडी आतमध्येच घेतली. मग मी लाईट लावते. फायनली पोहोचली घरी. तर घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केलं आणि आमचं जेवण वगैरे झालं. आता मस्त रिलॅक्स बसली होती आणि मी तुम्हाला म्हटली होती की व्हिडिओच्या शेवटी एक गुड न्यूज आहे. तर ती गुड न्यूज म्हणजे माझं फेसबुकचं फर्स्ट पेमेंट आलं. इतकं छान वाटत आहे तो फर्स्ट पेमेंट बघून की इतक्या दिवसाची मेहनत आणि आज शेवटी त्याचं फळ मिळालं. त्याच्या खुशीमध्ये मिठा तो बनताय, म्हणून मी मस्त आज घरी गुलाबजामुन केले होते. खूप जास्त मेहनत करावी लागली होती, त्याच्यामागं खूप जास्त कष्ट आहेत आणि खरंच त्या मेहनतीचं फळ भेटलं ना, इतकं भारी वाटते, खूपच जास्त भारी वाटते. आजचा दिवस तर माझा खूप जास्त स्पेशल होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान छान ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.